गाईज नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? मी पायल माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज खूप दिवसापासून आमचा प्लॅन चालला होता की कुठेतरी फिरायला जाऊ आणि फायनली आज त्याला मुहूर्त लागला आता आणि आम्ही चाललोय फिरायला आजच. आणि त्याची तयारी करायची, खूप 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 बॅग भरायची आहे पहिली तर आम्ही फिरायला कुठे जाणार आहे हे तुम्हाला कळेलच. पूर्ण ब्लॉग बघा आणि आम्ही कशी पॅकिंग करतो आणि कशी तयारी करतोय निघायची, सो ते बघा. आता मला सगळी मदत करणार आहे, हे प्रतीक करणार आता मला मदत. मला नाही वाटत करण म्हणून, कालपासून म्हणतोय तूच बॅग भरायची, पण मी असं नाही होऊन देणार. दोघं जण मिळून बॅग भरणार आहे. तर चला आम्ही आता बॅग भरतोय, पॅकिंग सुरू झाली आमची. बघा आता पुढे ब्लॉग. तर बघा ही मॅडम इथं खाट बसली, आम्ही बाजीराव मस्तानी पिक्चर बघतोय. मी तर बघा आम्ही सगळं लावून ठेवलेलं आहे व्यवस्थित, एक एक करून बॅगमध्ये भरायचं आहे. 5 दिवसाचं सामान आहे, 5 दिवस आम्ही बाहेर असतो ते, त्यामुळं हा व्लॉग नंतर 5 दिवसांनी बहुतेक व्लॉग पडेल, लगेच व्लॉग पडणार नाहीत. काय म्हणते? नेटवर्क इश्यू म्हणून माहित नाही, तिकडं आवाज बारीक करायला लागल. मुलगा झाला रे. तर हा, कारण की आम्ही जिथे जाणार तिकडं नेटवर्क प्रॉब्लेम आहे. अच्छा, तर त्याच्यामुळे ब्लॉग थोडे लेट येतील, पण बघून आम्हाला जर नेटवर्क भेटलाच तर आम्ही तिकडे जाऊन पोस्ट करल ब्लॉग. मग तुम्हाला आज तारीख आहे 17 तारीख आहे आज. तर हा व्लॉग तुम्ही 20 तारखेला बघताल सकाळी 11 वाजता. एवढं आम्ही लवकर आज व्लॉग शूट करतोय, कारण 5 दिवस हे असेच जाणार आहेत आमचे. तिकडं नो रेंज, काय व्हिडिओ नाही, काय नाही. तिकडे गेलं कळेल आम्हाला. तर आता पॅकिंग करतोय मी. तर पॅकिंग दाखवतो तुम्हाला आणि पॅकिंग केल्यानंतर थोडं बोलू आपण. पॅकिंग केल्यावर नाही, पॅकिंग करता बोलू. ठीक, चला. तर हे बघा, पाहिलं की किती साडी तुटवल्या? 7. आम्ही चाललोय 5 दिवस राहायचं तिकडं आणि मॅडमनी 7 साड्या घेतलेल्या. बॅगेत तर बसणार आहे का नाही मला माहित नाही एवढं. तर आता माझे कपडे पण मी 2-3 एक्स्ट्राच घेतोय. 3 पॅन्ट यांनी, 2 नाईट पॅन्ट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट यांनी, बस एवढंच. 2 पॅन्ट आणि 4 शर्ट. 2च पॅन्ट आहेत माझ्या. काहीच मदत नाही करत मला, सगळं मीच भरले बाई. एवढं लास्ट वाटते का तुला? सगळं बघा, बरं बॅग काढली, मीच काढली बॅगेतली. एक्स्ट्राचं सामान घेत होते म्हणून. हे ब्रशसाठी आणलेलं झाकणवरचं. तर घड्याळ माझं, ट्रायपॉड घ्यायचं आपल्याला, पॉवर बँक घ्यायची, एअरपोर्ट घ्यायची, कारण आपल्या तिथं 5 दिवस 5 व्लॉग होणार आहे आपल्या तिथं. जास्त पण होऊ शकतात, सांगता नाही. 5 दिवस प्लस व्लॉग कन्फर्म आहेत आपले. आणि इकडे बघा, तुम्हाला काहीतरी दाखवते आता. हा प्रतीकचा ब्रश आणि हा माझा आहे. प्लीज ये अच्छा ब्रश बघा, नक्की दातच घासतो ना. अरे कहना क्या चाहते हो? नाही, तू काय घासतोय शरीर? माझं बघा किती छान आहे, एकदम सरळ. ह्याचा ब्रश बघा, वाकडा तिकडा कसा ब्रश करतो काय माहिती बाबा. तर आता नाही करतो, कसं करतो? हे आम्ही ब्रश ठेवायला आणलं होतं, कालच घेऊन आलो आम्ही. हे बरं पडतं, कारण की इकडे तिकडे कपड्यामध्ये ब्रश जात नाही, त्याच्यामुळं. आता आमचे ब्रश व्यवस्थित राहते. आता दुपारी बघा 4 वाजलेले आहेत. आम्हाला रात्री 10 वाजता जायचंय. रात्री 10ची बस आहे. इथून कात्रजला जायचं आहे आम्हाला. पहिलं तिथे बस येणार आहे, मग त्या बसमध्ये जाणार आहे आम्ही. तो वेगळा व्लॉग होणार आहे, तो तिथून पुढचा व्लॉग सगळा येणार आहे. आजचा पॅकिंगचं तर तिथं 5 दिवसाचे 5 व्लॉग बनणार आहे तिथं. तर आजचा एक अनाउन्समेंट करत होती म्हणून आजचा व्लॉग बनवला. म्हटल्यानंतर परत 5 दिवस काही व्लॉग बनवायला जमणार नाही आपल्याला. आज 17 तारीख आहे व्लॉगची, आणि 17 तारखेनंतर हा व्लॉग तुम्हाला 20 तारखेला बघायला भेटणार आहे. ह्याच्या आधी तुम्ही आमचा प्रँक व्हिडिओ बघितला असेल तर कमेंट करून नक्की सांगा प्रँक व्हिडिओ कसा आहे आणि तुम्हाला कसा वाटला आमचा प्रँक. अजून एक प्रँक किती अजून तुम्हाला बघायला आवडेल का प्रँक व्हिडिओ, तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा या व्हिडिओमध्ये. आणि एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची, त्याचं पण तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्यावं लागणार आहे. ते पॅकिंग झालं सगळं सांगू आम्ही. तर हा व्लॉग तुम्ही 20 तारखेला बघताय, म्हणजे आम्ही आता ह्या टायमिंगला त्या ठिकाणावर असू.
तिथे तुम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये कळा माहिती कुठं असू दे. तर 5 दिवस काय व्लॉग होणार नाही, आमची व्हिडिओ होणार नाही. आम्हाला तिकडचं माहीत नाही काहीच, पहिली गोष्ट मेन पॉईंट आहे. आणि तिकडं पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही एक्स्ट्रा कपडे घेतो आमच्यासोबत, की बाबा तिकडं उगाच दिवायची बांधू नको, आज घातली आपल्या घरी येऊन आपले कपडे देऊ, संपला विषय. तर त्यामुळे आता पॅकिंग वगैरे पायाची बऱ्यापैकी झालेली आहे. आणि पॅकिंग झालं. हां, चपला पण घेतलेल्या आहेत पायांनी. एक्स्ट्रा घेतले किती चप्पल घेतली माझी? एक बूट चप्पल आणि ब्लॅक चप्पल. कुठली घेतली? ब्लॅक. आणि बूट नाही घालणार मी तिथं. नाही तर कसं ठेवायचं? हे बघा, स्वतःचं काय काय घेतलं तुम्हाला काय सांगू. हे चेहरा आमचा एवढा चमकतो ना दोघांच्या व्हिडिओमध्ये. तर बाईने सगळं तोंडाला हे केलेलं आहे, ते आज आम्ही केलंय फेशियल केलेलं आहे ते लावून. फेशियल नाही, तोंड चमकते, ऑइल झालं सगळं ते. ऑइल नाही झालंय ते, आम्ही हे लावलं होतं. म्हणलं जरा काय काय लावलं तिने आज. इकडे करा साबात सगळं. तर हे सगळं तिने काहीतरी टमाटर, साखर, कॉफी, हे सगळं ऑइली झाले स्किन माझी सगळी, त्यामुळे स्किन चमकते आमची इथं. तर आता पूर्ण पॅकिंग झालेली आहे आमची. इथं कपडे, माझे पायलचे कपडे, शूज आहेत, इथं माझे शर्ट आहे, इथं आज शर्ट आहे. मी कसं करणार आहे माहिती आहे का, इथं सकाळी अख्खा दिवसाचा व्लॉग शूट झाला ना रात्रीपर्यंत, रात्रीची किती का वाजना तो व्लॉग मी त्या दिवशी तिथंच ऑन दी स्पॉट एडिट करणार आहे. कारण स्पेसचा खूप प्रॉब्लेम होतो स्पेसचा, त्यामुळे मी लगेच एडिट करणार आहे. आमचा प्लॅन झाला होता की मी कॉलेज दिसते या साईडने, इकडे नाही वर दिसते. आमचा काय प्लॅन झाला होता की आम्हाला लॅपटॉप मी म्हणलं नाही का, लॅपटॉप पण घेऊन जाऊ. तर मोबाईलचं स्पेस भरलं तर डायरेक्ट मग लॅपटॉपमध्ये टाकून ब्लॉग एडिट करून पोस्ट करायचा नेक्स्ट डेला. पण मी विचारलं फोन करून की तिकडे रेंज आहे का. तिकडे अजिबात रेंज नाहीये. BSNLचं सिम लागेल, पण BSNL सिम कशाला घ्यायचं ना 5 दिवसासाठी, म्हणून म्हणलं जाऊन द्या. चल ठीक आहे. अर्धी बॅग भरून झाली, म्हणजे अर्धी म्हणजे झाले पूर्ण पॅकिंग, आता काय राहिलं. हा, तशी तर झाली आहे सगळी भरून. फक्त ते मोबाईल चार्जर नाही का, तेवढं राहिलंय फक्त. आणि माझं मेकअपचं सामान ठेवायचं आहे अजून, पण मी ते छोट्या बॅगमध्ये ठेवणार आहे यावाला माझ्या पर्समध्ये. आणि हेडफोन घेतला, मेकअपचं सामान घेणार आहे. मेकअप खूप इम्पॉर्टंट आहे, आता लागणारच आहे. घड्याळ बिड्याळ सगळं ह्या बॅगेत, छोट्या बॅगेत ठेवणार आहे मी. बांगड्या तिकडे गेल्यावरती तुम्हाला कळेलच आम्ही कशासाठी तिकडे चाललो आहे. फिरायलाच चाललो आहे तसं तर, पण कशासाठी चाललो आहे मेन पॉईंट तर तुम्हाला तिकडे गेल्यावर कळेल. आणि ते तिकडं म्हणजे कुठं चाललं आहे ते पण तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये कळेलच. तर मला कम्प्लीट 1 तास लागला आहे बॅग भरायला. तरी हा काही मदत नाही केली आहे बॅग भरायला, नुसतं असंच बसलाय कधीपासून, म्हणून त्याला टाइम नाही माहिती आहे. पण आता आमची बॅग तर भरून झाली आहे, पण आम्हाला निघायचं तर रात्री आहे. त्याच्यामुळे आता थोडा आराम करणार आहे, कारण की रात्री ट्रॅव्हल करताना आम्हाला अजिबात झोप येणार नाही आहे त्याच्यामुळे. आणि मेन अनाऊन्समेंट करायची, म्हणजे विचारायचं होतं तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे खास करून, तर त्यात आम्ही विचारतो. तर आता आमची तयारी झालेली आहे बऱ्यापैकी. तुम्हाला म्हणलं होतं मी एक अनाऊन्समेंट करायची, ती अनाऊन्समेंट चमकतोय तो मोबाईल मध्ये सांगते, तुम्ही वेगळं काहीतरी केलेलं आहे. नाही बघ, मला पण चमकतोय ते मॉइश्चरायझर, तर मग चमकते रे चेहरा, कळलं का. इकडून घे ना, इकडून. हा, असं नाही, इकडून तर काळात दिसतोय मी, इथून दिसतोय ना. इथून व्यवस्थित. ठीक आहे, काय विषय नाही, काळ गोरचं जे आहे ते आहे. तर अनाऊन्समेंट अशी करायची होती की अनाऊन्समेंट नाही करायची, अनाऊन्समेंटच करायची आम्हाला. ती विचारायचं म्हणजे सजेस्ट करणार लोक आपल्याला. आपली अनाऊन्समेंट ती फिक्सच आहे, आपल्याला ती करायचंच आहे, कळलं का. मग त्या अनाऊन्समेंटच म्हणतात त्याला. फक्त आपल्याला त्यांना सजेशन विचारायचं आहे, काय करू, काय ठेवू, काय करू. तर असा आहे विषय की, तर आम्हाला आता जे तुम्ही ओळखता पायल राऊत, ते आम्हाला यूट्यूब चॅनलचं नाव चेंज करायचं आहे आता. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, हॅलो कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की आम्ही आमच्या चॅनलचं नाव काय ठेवू. आम्ही ते आता पायल राऊत हे नाव चेंज करायचं आहे. तर पायल राऊत नाही राहिलेली बिचारी. काय राहिलंय, मी पायल राऊत नाही राहिलेली. तर आता पायलचा आता माझा अकाउंट यूट्यूब चॅनलचं नाव चेंज करायचं आहे. इंस्टाग्रामचं पण लवकरच करू.
पण यूट्यूब चॅनलचं नाव आमचं काय असलं पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करा आम्हाला. जे नाव चांगलं वाटेल ते आम्ही ठेवू आणि त्याचं नावही सांगा. आम्ही याने सांगितलं होतं त्याचं नाव चांगलं आहे, तुमचं नावही आम्ही आमच्या चॅनलवर घेऊ की बाबा अशा माणसाने हात तरी मी हात खुर्ची ठेवलाय. एक मिनिट मी पकडते. इकडे राहून द्या झालं तर काय तर तर मी काय म्हणतो तूच दिसतोय चांगला, मी चांगला नाही दिसत आहे. मी गोरा गोरा दिसतात ना. नाही. तर मॅडम गोरा पाहिजे होतं सतत त्या, मग तिने मोबाईल माझ्याकडनं घेतला. मग तिकडनं मोबाईल घे कारण मी गोरी दिसली पाहिजे. माझं बघा तुम्ही मी प्रत्येक भरपूर ब्लॉगमध्ये सेम कपडे दिसत, मी कपडे पण आहेत बदलत नाही. ठेवले त्यात लग्न झाले, आता कोण बघणार आहे आपल्याला. तर तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव काय असलं पाहिजे. पायल राऊती नसलं पाहिजे तर कुठलं असलं पाहिजे हे तुम्ही सांगा. आणि आम्ही आता आज संध्याकाळी आम्ही जाणार आहे, तर हा व्लॉग आम्ही इथंच एंड करतो. आणि आज संध्याकाळपासून सेम कपड्यावर माझ्या दुसरा व्लॉग स्टार्ट होणार आहे. नाही सेम कपड्यावर होणार आहे. मी कपडे चेंज करणार नाही कारण बसमध्ये ट्रॅव्हल करायचं आणि एवढी गरमी अजिबात सहन होत नाही. तर बसमध्ये ट्रॅव्हल करायचं म्हणजे जीन्स पॅन्ट वगैरे घालून मला अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही. आपल्याला मोकळा आवडतो, एकदम रिलॅक्स. गरमीचं मला टाईट कपडे नाही आवडत. कमेंट करून सांगा तुम्ही सगळ्यांनी आम्ही आमच्या चॅनलचं नाव काय असावं. खूप झालं, एकच गोष्ट 10 वेळा बोलतोय मी आता. कमेंट करा. तुम्ही कमेंट असं नाही करत काय. हो नक्की कमेंट करायला विसरू नका. खूप दिवसापासून नाव बदलायचं होतं, तर आता आम्ही नाव चेंज करणार आहे चॅनलचं फायनली. आणि कमेंट करून नाव सजेस्ट करायला विसरू नका. आणि आमच्या इथून पुढचे जे व्लॉग असेल त्या व्लॉगमध्ये आम्ही लव्ह स्टोरीचे थोडे प्रत्येक एक पॉईंट सांगणार आहे. एक हिंट देणार तुम्हाला गोष्टीची, कारण ती काय देणार आहे ना ती तुम्हाला पुढे कळेल काय देणार आहे ते. काय कळलं? तर बाय बाय सगळ्यांना. व्लॉग नक्की बघा आमचे सगळे आणि आम्हाला असा सपोर्ट करत राहावा. जरा प्रेम द्या आमच्या. लाईक करा व्हिडिओला, प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जावं तुम्ही. कमेंट करत जावं व्हिडिओवरती. आम्ही प्रत्येकाच्या व्हिडिओला रिप्लाय देतो. प्रत्येकाचे असं आहे की असेल की बाबा तुम्ही कमेंट केली आणि तुमच्या कमेंटला आम्ही रिप्लाय दिला नाही. आमचा प्रत्येक व्हिडिओला कमेंट असतोच, प्रत्येक कमेंटला रिप्लाय असतोच. तर बाय बाय सगळ्यांना. बाय बाय. सजेशन द्या लवकर बाय.